आपण आज सुंदर खेड्या गावामध्ये आलेलो आहोत, औंढाणी गावामध्ये. आज असंच बातमी करावीशी वाटली की गाव खेड्यामध्ये जाऊन कौलारू घरामध्ये राहून लोकांचं जीवनमान कसं असतं. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो प्रत्येकजण फक्त धावत असतं, आनंद नाही, समाधान नाही. पण खरंच गाव खेड्यामध्ये आल्यानंतर एक आपल्याला समाधान प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. कारण येथील माणसं ही शेतकरी असतात. सकाळी शेतामध्ये जाऊन काम करून संध्याकाळी मिळेल ते खाऊन झोपत असतात. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान राहत असतं. तर बघायला गेलो तर शहरामध्ये उंच उंच इमारती, मोठे टॉवर आपल्याला बघायला मिळतात आणि खेड्यामध्ये आपल्याला छोटी डुमदार अशी आपल्याला कौलारू घरं बघायला मिळतात. शहरामध्ये सुख समाधान पेक्षा खेड्यामध्ये सुख समाधान खूप मोठ्या प्रमाणे आहे. कारण येथील लोक खूप समाधानी आहेत. कारण येथील जीवन बघितलं तर येथील सामान्य लोकांचं हे जीवन खूप सर्वसाधारण आहे. कौलारू घरामध्ये राहणं खूप चांगल्या प्रकारे वाटतं. कारण कौलारू घरामध्ये एक थंडावा असतो आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये पण थंडावा असतो. पण पाहिजे तसं कौलारू घरामध्ये जे समाधान आहे ते सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये आपल्याला समाधान मिळत नाही. माझ्या आजूबाजूला आपण बघू शकतात का किती छान कौलारू घरं आहेत. पण काही घरं बघितली तर आपल्याला बंद अवस्थेत दिसतात. कारण ह्या कौलारू घराच्या जागेने आता पत्र्याची सिमेंटने जागा घेतलेली आहे. कारण पावसाळा सुरू झाला की ह्या कौलारू घरांचे रिपेअरिंग करायचं असतं. त्यामुळे आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये येथील खेडोपाड्यातली सुद्धा यंग पिढी आहे ती आता कंपनीमध्ये किंवा बाहेर ठिकाणी कामाला जाते. त्यामुळे कौलारू घरांचं रिपेअरिंग हे होत नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही घरं गळतात. त्यामुळे गळू नयेत म्हणून कौलारू घरं आता काढून त्या जागी पत्र्यांची घरं आपल्याला बघायला मिळतात. खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला आता खूप प्रमाणात कौलारू घरं बघायला मिळतात. काही खेड्यामध्ये तर आपल्याला ती कौलारू घरं बघायला सुद्धा मिळत नाही. आज आपण मोनर औंढाणी येथील दुकुलेपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत गावाकडच्या कौलारू घरांची. तर आपल्यासोबत काका आहेत इथले, त्यांना पहिला विचारूया तुमचं नाव काय? माझं नाव माधवदेवजी वनगाम, रिटायर टाटा स्टील कंपाऊंडर माधव वनगाम. काय बोलणार कौलारू घरांबद्दल, तुम्ही काय माहिती देणार? पूर्वी आमचं झोपडं होतं ते पानाने शिवायचे, पावळीने शिवायचे, गवताने शिवायचे. त्याच्यानंतर आली एक मंगलोरी कौलं आली नळ्यांची. बरोबर. त्याच्यानंतर आली दुसरी मोठी कौलं. मग त्या मंगलोरी कौलामध्ये का जे गवती छप्पर होतं ते दरवर्षी आम्हाला रिपेअरिंग करावं लागत होतं. बरोबर. आणि ते दिवसादिवस कालांतराने तो बदल झाला आणि त्यामुळे आमच्या घरावरती आम्हाला नाईलाजाने पत्र टाकावी लागली. पण पत्राच्या घरामध्ये आणि कौलाच्या घरामध्ये आणि झोपडीच्या गवताच्या घरामध्ये जेवढं गवताच्या छपरामध्ये आम्हाला एअर कंडिशनमध्ये सारखं वाटत होतं. तर मग लोकांना असं वाटायचं की या झोपडीत माझ्या राजा सजी महाले या माझ्या झोपडीत आनंद वाटायचा. त्याच्यानंतर जी मंगलोरी मोठी कौलं आली, मग काय चला बाबा व्यवस्थित कुटुंब राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून ही कौलारू घरामध्ये मग आम्हाला असं वाटलं की चला दरवर्षी रिपेअरिंग करावं लागतं. म्हणून आम्ही कालांतराने याच्यात बदल केला की सिमेंटची कौलामध्ये पत्र्यामध्ये जॉईन केलं. बरोबर. पण आम्हाला आता असं वाटतंय हिवाळ्यामध्ये ठीक आहे, पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला एवढं गरम होते तेव्हा आम्हाला मागची आठवण येते की
गवती छपरामध्ये किंवा कौलारूमध्ये राहिलं तर जरा थंडावा वाटतो आणि बरं वाटतंय. बरं वाटतं. पण आमचं जे आम्ही शेतकरी माणसं, बरोबर. आमच्या घरामध्ये माळा असतो, माळा. वरती कौलं असतात किंवा पत्रे टाकली तर एवढं काय आम्हाला वाटत नाही, गरमी वाटत नाही. तुम्ही कौलारू घरामध्ये किती वर्ष राहिलेत? कौलारू घरामध्ये आत्ता जवळजवळ आत्तासुद्धा माझ्या घरावर कौलं आहेत. हां हां. पण किती वर्ष एक राहिले? जवळजवळ बरीच वर्ष झाली, भरपूर वर्ष झाली. भरपूर वर्ष झाली. आणि आता म्हणजे कौलारू घरामध्ये राहतात तर कसं म्हणजे छान वाटतं एकदम? कौलारू घरामध्ये छान वाटतंय, थोडं एअर कंडिशनमध्ये हां हां. असं ओके. असं. आता आपण खेड्यागावामध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकतात माझ्या आजूबाजूला किती सुंदर झाडं आहेत. तसेच बघायला गेलं तर इथे शेणाने सारवलेलं आपल्याला दिसतंय. कौलारू घर आहे. त्या कौलारू घरामध्ये येथील लोक समाधानाने त्यांचं जीवन जगत आहेत. कौलारू घराचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर कौलारू घरामध्ये गरम कधीच होत नाही. त्या घरामध्ये नेहमी थंडावा असतो. तसंच दिवसा बघायला गेलं तर दिवसा ह्या घरामध्ये बल्ब लावण्याची सुद्धा गरज नाही, कारण कवळाच्या ह्याच्यामधून त्याचा प्रकाश येत असतो. फक्त पावसाळा यायच्या अगोदर ह्या कौलारू घराची रिपेरिंग करावी लागते, कारण कौलारू घरामध्ये घाण वगैरे पडलेली असते, त्याच्यामुळे ती पावसाच्या अगोदर साफसफाई करावी लागते. त्याच्यानंतर ती परत कौलारू कवळं त्याच्यावर बसवावी लागतात. कौलारू घरामध्ये खूप छान वाटतं. पण आता बघायला गेलं तर कौलारू घरं नाहीशी व्हायला लागलेली आहेत आणि त्याची जागा पत्र्याने घेतलेली आहे. आपण बघूया कौलारू घर कसं आहे. तुम्ही बघू शकतात का वरती ह्याच्यावरती मोठी कवळं आहेत आणि बघायला गेलं तर आतमध्ये आपल्याला ह्याला लाकडं लावलेली आहेत आणि अशी कवळं आहेत. हीच पावसामध्ये ही साफसफाई केली जाते. तसंच बघायला गेलं तर किती हा कूड आहे, ह्याला कूड बोलतात. एक झाड असतं त्याच्यापासून ह्या विणलेलं असतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती शेणाचा लेप दिला जातो आणि त्याच्यानंतर हे असे बांधलेले जातात. तसंच बघायला गेलं तर आपण आतमध्ये प्रवेश केला तर आपण बघू शकतात का इथे आतमध्ये आपल्याला लाकडं दिसतात आणि लाकडाच्या वरती हे कवळं लावलेली आहेत. त्याच्यामुळे ही कवळं, तसंच बघायला गेलं तर आपण आता बघू शकतात का इथे ह्याच्यामधून आपल्याला प्रकाश दिसेल. त्याच्यामुळे लाईट दिवसा नसली तरी पण खेड्यामध्ये प्रकाश घरामध्ये असतो. तसंच बघायला गेलं तर ह्या घरामध्ये लाईट नसली तरी नेहमी थंडावा आपल्याला दिसतोय. म्हणून खेड्यामध्ये राहणं खरंच खूप छान वाटतं. शहरामध्ये सिमेंट घरामध्ये राहतात लोक, पण बघायला गेलं तर कौलारू घरामध्ये आपल्याला खूप एक छान समाधान बघायला मिळतं. कारण इथे बघू शकतात माझ्या आजूबाजूला खूप थंडावा आहे, खूप छान बघायला वाटतं. असं वाटतं का इथेच राहावं. तर असंच कौलारू घराचे हे काही वैशिष्ट्य आहेत. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, औंढाडी.